ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ही भारतभूमी म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहसाची वीरांची भूमी म्हणून ओळखली जाते। भारतातील महाराष्ट्र राज्य पौराणिक आणि ऐतिहासिक यांचा संगम असलेलं राज्य होय। या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कुंभारी हे एक गाव, या कुंभारी गावात असलेलं पौराणिक वारसा असलेलं प्राचीन असं श्री राकेश्वर शिव मंदिर प्रभू श्रीराम यांचे पंजोबा राजा रघुराजा यांनी त्या काळी या श्री रागेश्वर महादेव मंदिराची स्थापना काही हजारो वर्षांपूर्वी केली। सर्वसामान्य व्यक्तींच्या सेवेच्या माध्यमातून सर्व कुंभारी गावातील भाविकांच्या सहकार्याने उत्तर दक्षिण वाहिनी गोदावरी नदीच्या काठावर वसलेले पुरातन काळापासून उभे असलेले शिवमंदिर आज कोपरगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे भूषण झाले आहे। विशेषतः म्हणजे रागेश्वर महादेवाची पिंड ही पूर्व पश्चिम अशी असून येथे श्रीराम प्रभूंचे पंजोबा आजोबा आणि श्रीराम प्रभूंचे वनवासात असताना काही काळ याच परिसरात बंधू लक्ष्मण माता सीता यांच्या समवेत वास्तव्यास होते। याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना परमपूज्य मठाधिपती श्री श्री 108 महंत रागेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी दिली। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे मंदिर श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान कुंभारी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रामध्ये हे मंदिर आहे। हे मंदिर काही हजारो वर्षापूर्वीच आहे, कारण इथं प्रभू रामचंद्रांचे पंजोबा प्रभू रामचंद्रांचे वडील राजा दशरथ, त्यांचे वडील आज राजाचे वडील रघुराजा हे नेहमी यज्ञ करत होते। स्वर्गातल्या देवांचा राजा इंद्र पण इथं त्यांना हे आणून देत होते, काय म्हणू वर्षाचा कर, आणि असे ते रघुराजा होते। त्यांच्या माध्यमातून इथं दक्षिण वाहिनी आहे। इथं मंदिर उभं केलं, दगडामध्ये मंदिर आहे, परंतु या जागेला विशेष महत्व असल्यामुळं लांबून दगड आणले, कसे आणले ते ज्यांनी मंदिर बांधलं त्यांनाच माहिती आहे। परंतु दक्षिण वाहिनी आहे, इथं निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबा एक महान संत होऊन गेले। त्यांच्या माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णत्वाकडे गेला। मग या ठिकाणी गोदावरी माता आहे, नर्मदा माता आहे, साईबाबांची जशी द्वारकामाई आहे तशी द्वारकामाई पण आहे, म्हणजे अग्नी नेहमी चालू असतो। त्याचप्रमाणे गोशाळा पण आहे। बाबांचा जेवढे आश्रम आहे तिथं गोशाळा आहे, आणि त्या गोशाळेमध्ये जे नंदी आहे ते प्रत्यक्ष महादेवाच्या नंदीला लाजवतील असे नंदी आहे, कारण बाबाजींचं कार्य महान आहे। गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी गोशाळा चालते, अन्नदान आहे, आणि मंदिराला जे अपेक्षित आहे ते सर्व बाबांच्या कृपेने अनुकूल आहे। म्हणून या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार कमीत कमी त्या भिंतीची रुंदी 9 फूट रुंदीची भिंत आहे मंदिराची, आणि असं मंदिर आपल्या परिसरात कुठेही नाही आहे। खूपच मोठी कलाकुसरी त्यामध्ये आहे। आणि प्रभू रामचंद्रचा भगवान शिवाचं दैवत म्हणजे काय आहे, आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे। म्हणून त्या प्रभू रामचंद्रांची पण स्थापना आपण केलेली आहे, राम दरबार आहे। आणि ही पिंड काही हजारो पिंडीमध्ये एखादी पिंड असते पूर्वेकडे तोंड करून, जसे घृष्णेश्वराची आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी, त्याप्रमाणे ही पिंड घृष्णेश्वर म्हणजे पूर्वेकडे तोंड करून आहे। आणि ही खूपच काही वेगळी ऊर्जा या मंदिरामध्ये आहे, या परिसरामध्ये आहे। आणि म्हणून या परिसराच्या माध्यमातून कर्म करावं गोदावरी तटे, आणि दक्षिण वाहिनी असल्यामुळे इथे केलेले कर्म 1000 पटीने लाभदायक आहे। म्हणून आपल्या सर्वांना प्रार्थना करतो, एकदा तरी मंदिराला भेट द्या। इथं साईबाबांचं मंदिर आहे, जनार्दन बाबांचं आहे, बरेच काही जेवढं
धर्माला अनुकूल आहेत तेवढं इथं पाहायला मिळतं. आणि हे सगळं जनार्दन बाबांच्या कृपेने मिळतं. महाराष्ट्र महान आहे, त्यामध्ये हा परिसर नगर जिल्हा विशेष आहे, कारण इथं प्रभू रामचंद्र जन्माला येण्याला कारण शृंग ऋषी आहे. भगवान गोपाल कृष्ण जन्माला येण्याला यादव वंश आहे, तो इथं कोपरगाव मध्ये बेटामधून निर्मिती आहे. आणि म्हणून हा जो पॉइंट आहे हा धर्माचं रक्षण म्हणजे धर्माची उंची या पॉइंटने जास्त गाठलेली आहे. आणि मला तरी वाटतं नक्की इथं आल्यानंतर एक वेगळा पॉवर, एक वेगळी ऊर्जा, महाराष्ट्राचं वैभव खूपच मोठं आहे. तेव्हा भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करू, येणारा प्रत्येक भाविक इथं आनंदित झाला पाहिजे. आणि 2024 तर खरंच सगळ्यासाठी खूपच अनमोल आहे, कारण 22/1/2024 या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये स्थानावर विराजमान झाले. सगळ्या जगातले संत तिथं होते, सगळ्या जगातले श्रीमंत तिथं होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आणि म्हणून 2024 पासून आपल्या भारत देशाला नक्की चांगले दिवस येतील, आले, चांगले राहतील, हे भगवान राघवेश्वरांच्या वतीनं सर्वांना गाई देतो. आणि खूप खूप आपला भारत देश महान आहे. भारत देशामध्ये प्रेम आहे, अनेक समाजाचे, अनेक पंथाचे भक्त एकत्र मोठ्या प्रेमाने राहता, गोविंदाने नांदता. आणि काय म्हणलेलं आहे, खरा तो एकच आहे धर्म जगाला प्रेम ही उत्पन्नाची बाजू आहे. आणि प्रेमाने सगळं जग जिंकता येतं. म्हणून असं प्रेमाने गच्च भरलेल्या भारत देशाला त्रिवार वंदन करू. आणि भारताचे मान उंच करणाऱ्या सर्व शूरवीरांचं, या भाग्यवंतांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय जनार्दन, जय बाबाजी, जय राघवेश्वर, जय गंगा मैया. बोलो पवन सुत हनुमान की, हनुमान दादा सारखं काम करणाऱ्या की जय श्रीराम. नाशिक लोकशाही न्यूज साठी समाजभूषण डॉक्टर तानाजी मामा लामखडे, रवंदेकर, अहमदनगर.